नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत काय पिझ्झा विदाउट ओव्हन, कारण ते आमच्याकडे नाही. विदाउट एअर फ्रायर ते पण नाही. तर तुम्ही गॅस करा कशामध्ये बनवणार असाल. गॅस करा. अरे बोल, गॅस करा. आम्ही गॅसवर बनवणार आहे. कढईमध्ये बनवणार आहे. तुम्ही तीच पद्धती सर्व बघून घ्या जाओ. आम्ही बनवणार आहे. जर मला पिझ्झा आवडेल तर तुम्ही ते बनवू शकता. तुमच्या घरी ट्राय करू शकता तो पिझ्झा. बनव चला. नाही, आज आम्ही नाही बनवणार, आज माझी बहीण बनवणार आहे. बघा तुम्ही. तिला जेवण बनवता, तिला जेवण बनवताना नाही येत. आणि मला जेवण बनवताना येतं. तिला जेवण बनवताना नाही येत. तिचं बघा आता तुम्ही कशी काम करते ती. कॅमेरा सेट करता नाही येत आणि म्हणते जेवण देण्यात नाही. काय बोलेल ना, असं नाही कॅमेरा सेट करायला असतो. पहिला आपण इन्ग्रेडियंट टाकू त्यांना. चल, ते आम्ही सगळं तर ठेवून दिलंय. आम्ही अंदाजे करणार आहे. मी ठेवलंय. मी सगळं ठेवलंय ते मी तुम्हाला दाखवेल आता. चला. तर आम्ही जरा नवीन युट्यूबर आहोत, तर आम्हाला कॅमेरा सेटिंग समजत नाही. त्यासाठी जरा समजून घ्या तुम्ही. आम्हाला चल दाखव. काढायचं पण मीच आणि बनवायचं पण मीच. बरोबर आहे ना. कोणी चालू केलं? तिने बनवायचं नक्की केलंय, तीच बनवणार, सगळं तीच करणार. पण इन्ग्रेडियंट तिला काढायचं तुझीच करायचंय सर. मला बक्कल लावलंयस कोणी. तर काय आता तुझं आणि माझं आणि मला चला घे जा स्वतःचा. आता मी तुम्हाला दाखवणार काय व्हाईट सॉस आम्ही आधी बनवणार आहोत. ते मी बनवणार आहे आणि ही सांगणार आहे. मी सांगेल तुम्हाला इन्ग्रेडियंट आणि कसं. अरे मला तर बोलू दे. एक थांब, तुला नाही बोलायचंय ना, तुला बनवायचंय. आम्ही आधी बनवणार आहे माझं पण वारा येणार आहे. व्हाईट सॉस आधी बनवू आणि नंतर पिझ्झा डो तयार करू. तर चला बनवूया. व्हाईट सॉस बनवूया. गॅस चालू होते. काय बोलायचं, गॅस पण चालवत नाही. भाई तू करतेस काय? तिथं लाव पुढं. सिंपल. आता आम्ही भाजी चालवतो. झाला काय यार, जेवण बनवणार म्हणजे मला जेवण बनवलं येतं. नाही आता गॅस दाखवला म्हणून. नाही एक मिनिट. हा गॅस कोणी चालू केलेला आहे तुम्हाला दिसलंय? म्हणजे जेवण कोणाला चांगलं बनवता येतं ते तुम्ही समजू शकता. तुम्ही मला बघा, तुम्ही खाली मला बघा. हे फक्त बोलायची कामं असतात. मी खाली बोलते. चला तुम्ही सांगा इथलं, तुम्ही माझ्या साईडने. आता मला सांगा तुम्ही सांगा माझ्या साईडने. तुमच्या साईडने बघा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मग मला समजेल. खोटं बोलते, समजते ते. बघा माझ्याशी अरे व्हाईट सॉस बनवायचं. आधी बटर टाकायचं. काय नाही, आपण कुठली पहिले फोडून ठेवले. तुम्हाला या व्हिडिओत समजेल का कुणाला जेवण बनवता येतं आणि कुणाला नाही. बघा तुम्ही बघा. ओके, तर पहिला बटर केलेला आहे. आता आम्ही टाकणार आहोत काय मैदा. 2 स्पून. स्लो कर ना. केला आहे दूध. आता काय टाकणार सांग. आता चीज आम्ही चिरून टाकू. आता चीज टाकलेलं आहे आणि हे खूप थिक झालंय. तर आम्ही आता टाकू थोडंसं दूध. मी टाकू बनवता नाही आणि आमच्या दिमागाने ते माझं दिमाग चालत आहे. हे आजीचं दिमाग चांगलं बनलंय. आपण चांगलं बघू. तर थंबनेल बनव. बस आता टेस्ट करून बघ. अजून एक. नाही हे किती जाड झालंय. चीज क्यूब बोलते मी. चीज क्यूब नाही तू टाक ना. चीज क्यूब नाही, टेस्ट कर आधी. आम्ही बनवलंय तर खरी. आता बघूया कसं टेस्ट होतं. आम्ही व्हाईट सॉस कधी घरी नाही बनवला. आम्ही चीज सॉस म्हणजे व्हाईट सॉस थोडं चीजी टाईप बनवलाय. चीज हवं बघ. मीठ कमी लागतोय. मीठ तर टाकलंच नाही. मीठ टाकायला लागतो याच्यामध्ये. थांबा आम्ही स्वाद अनुसार. म्हणजे तुम्ही टेस्ट करून बघा आधी व्हाईट सॉस कसं झालंय. नंतर तुम्ही तुमच्या चिली फ्लेक्स टाकूया. आम्हाला थोडा तिखट व्हाईट सॉस हवा आहे म्हणून आम्ही चिली फ्लेक्स टाकतो त्याच्यामध्ये. नंतर
ते पण अंदाजे टाकूया. जसं तुम्हाला तिखट आवडत असेल तसं तुम्ही टाकू शकता. बरोबर आहे ते अख्खं वाईट. बरोबर आहे, मस्त झालंय, मस्त. व्हाईट सॉस असंच असतो. अजून एक चीज. डन. व्हाईट सॉस बरोबर झालेला आहे मित्रांनो. अजून एक चीज. नाही भाई, हे खूप खूप कंजूसपणा करते चीज मध्ये, खरंच सांगते. माझ्या असं म्हणणं आहे, माझी पण एवढी जाड झालेली आहे तर तिला थोडं बॉडी उतरायला आपण हेल्प करावी. काय म्हणता मित्रांनो? तुम्ही नाही सांगा ही बोला. गोष्ट. तुम्हाला काय वाटतं? ही बघ जरा एवढी जाड झाली. मी पण जाड झाले, पण तरी पण तिच्यापेक्षा कमी. असे कामात त्याची. चला आता आपण काय बनवणार? पिझ्झा डो. आता ही सांगेल आणि मी बनवणार. मी अर्धी कट वगैरे. चल बोल ना. चला आपण आता बनवणार पिझ्झा डो. आम्ही रेकॉर्ड करायचं विसरलोय, पण आम्ही एवढी वाटकी मैदा घेतलाय. दोन वाटी पिझ्झासाठी घेतले 2 वाट्या. आणि एवढं मैदा आहे. तुम्ही आता अंदाज काढून घ्या. तुम्ही तुमच्याकडून रेसिपी का ही रेसिपी बनवणार 1.5 चमची शुगर. आता 1 चमची हे 1 मीठ स्पून. घेऊ. एक पिझ्झा प्रमाणे रेसिपी आहे. तर आणि मीठ. साखर बरोबर हाय. हा चल. 1 स्पून नमक. 1 चम्मच. अर्धाचा खूपच 1 चमचीचा चौथा भाग. तिसरा भाग. तिसरा भाग. 3/4 बेकिंग पावडर. बरोबर. 3/4 बेकिंग पावडर. आता आपण बेकिंग सोडा. 1/4 बेकिंग सोडा. कोण बोलतंय? मला बोलून सुद्धा नाही बोलते पोरगी. 1/4 बेकिंग सोडा. ओके. जास्त म्हणजे तुमचं डो रेडी होऊन जाईल तेवढा तुम्ही दही घेऊ शकता. पीठ नाही बोलू शकत ती पोरगी. अरे पण चल टाकूया आपण. बस ते नंतर झालं मग नंतर पण थोडं दही आणि थोडं लागतं. मऊ व्हायला पाहिजे. बटर टाकला त्याच्यात आपण काय बोलूया. शॉकर. नाही अरे त्यांना सांग ना ते कालचं सीन. मी सांगू का तू सांगतेस? नाही कालचं काही सीन सांगायचं नाही नाही. मी सांगणार ना. काल आम्ही गेलो होतो कुठे बाहेर आणि सगळं सामान आणायला. सामान आलेलं होतं पिझ्झा बनवायसाठी आणि आम्ही बसलो आणि मॅडमचा फोन. नाही ते चूक माझी नव्हती, तिची चूक होती. तिला मी बोलले होते का तिकडे मी ठेवतोय पालीवर तसं ध्यान ठेव, पण तिने ध्यान ठेवलं नाही. तिने पडून टाकलं नाही. सॉरी, मी बसले वरती तर आय थिंक पडून गेला असं. पण ते तिचं ध्यान ठेवायचं होतं पण तिने ध्यान ठेवलं नाही. म्हणजे तिची चूक आहे, माझी चूक आहे. आणि मग काही नाही झालं. 1 मिनिट मी इथे क्लिप टाकेल कारण एडिट मी करते. मी क्लिप टाकेल. ते मी बघून घेतो. का माझा फोन गेला आता. सर्वांचं पप्पा स्वतःसाठी मला जीव ओरडणार. रड बघू रड ना. अगं रडतेस का? कोण खरंच रडते? ईसा अय्यो. अगं मग चालू झालं तर तेवढी का रडतेस? हे बघ गणपती बाप्पा. अरे ओय काय तो होतोय. सर्वांचं कोण स्वतःसाठी जीव असतो ते ध्यानात ठेवा. बघा आमची रेसिपी. आम्ही रेसिपी बघा. आम्ही रेसिपी फोन पण किती लेट होईल म्हणून मी हाय माझ्या मी पण तर फोन यूज केला पण असं मी कीपॅड फोन वापरलेला आहे. मी पण कॉलेज टाइम मध्ये मी नाही वापरले. मी जिओचा फोन यूज करतो. कशी दावल नाही सा यार. किती खोटं यार. बघा 12 नंतर मी बरं फोन नव्हता. कॉलेजमध्ये आम्ही जिओचा भेटलेलो यूज केला आहे. ऐका माझी गोष्ट ऐका. ती काम करते तर माझ्याशी गोष्ट करायची बरोबर. बाई, खोटं 12 नंतर मला बोलते. कॉलेजमध्ये टॅबलेट भेटला. ते मी 2 वर्ष वापरलं. तिचा पण टॅबलेट होता, तिने यूज नाही केला. तिच्याकडे फोन होता म्हणून माझा टॅबलेट बिघडला. मग तिचा मी फोन यूज केला. तो टॅबलेट जो होता तोच यूज केला. बाकी काही मला फोन नव्हता भेटला. मग दोन्ही टॅबलेट तुटून गेला सगळा. ते स्क्रीन मी बिघडून गेली. त्यानंतर मी कीपॅड फोन 1 वर्षापासून वापरला झाला. त्यानंतर मला माझ्या विद्येला तो माझा ह्या फोन भेटला. त्या फोन बघू शकता तो CE. तो पण घ्यायला मी गेलो होते. ते पण मला दुसऱ्याने भेटले बरोबर. सांगून ठेवते. बोला बाकी. मी क्लिप टाकणार आहे. म्हणजे डोंट वरी. मी डिलीट कर सकते. कसे डिलीट करणार आहे? एडिट मी करणार आहे. आता मस्त हे बघा.
एकदम थिक नाही बनवायचं, थिक नाही बनवायचं, असं एकदम दाखव. असं असावं, एकदम मऊ मऊ वाटलं पाहिजे एकदम. आता आपण एकदम असं स्मूथ डो बनवलाय. आता आपण त्याला नाही टाकतो बटाटे. झालं. आता आम्ही 2 रोटी बनवली, एक बारीक आणि एक मोठी. अरे 2 बनवायचे पिझ्झा याच्यामध्ये, हा 2 पिझ्झा बनवायचे त्यामध्ये. हा म्हणून जाते. तर बनवून घ्या. डो आपला रेडी झाला. पहिल्यांदा इकडे थोडं क्लीन करून घेते, नंतर तुम्हाला सांगते काय काय आम्ही इन्ग्रेडियंट टाकू. चला दी क्लीन. अरे यार, बेकिंग पावडर असं बेकिंग मोठे सोडा माणसं दोन आहे. मनस होते हा थोडा जास्त आहे. हा बेकिंग सोडा आहे. हा बेकिंग सोडा आहे. आय थिंक सो. बेकिंग सोडा कसा तुम्हाला माहिती आहे? पावडर नाही बोलत, बेकिंग पावडर. हा बेकिंग सोडा. सोडा आहे हा. मला विचार सोडाचं हेच आहे. काही नाही फक्त मम्मीला विचार काय. अरे खरं कुठलं उचललास तू तिकडचं? यार तिकडे पागलच आहे. अरे पागल नाही, पागल आहे. तुझा भाऊ नको. काय माहिती आता काय करते. अजून थांब, तुझा बाकी आहे. अरे यार हे बघा. अरे असं इथं कुठे येते थोडं भीतर झाले तर आपण दिसू पण थोडं वेळ. आता हे ना, हे आम्ही कट करून घेऊ. म्हणजे आम्हाला 4 रोटी बनवायची. तर एक 2 मोठी, 2 2 छोटी. मोठी. आता नाही तर ते तुम्ही ध्यानती बघा, कारण मी कधी बनवत नाही, सर्व मला बनवायला लागतं. असतो खरं म्हणते. थोडं वरती कर, तू दिसतच नाही. हे खोटं बोलते. हे आम्ही मैदाच घेतलेला आहे, सुका मैदा. रोटी येऊन येऊन इकडे येते ना, मला बाहेर करून टाकते. कॅमेऱ्यात मला दिसूही नाही देत आहे. बघा बघा, तुम्ही इथपर्यंत येऊन दे ना, मी अगदी कटच होऊन जाणार आहे. तुला चॅनलमधला पण कट करून टाकू. ते करून दाखवते खाली. पुन्हा बघा, तुम्ही आयडीचं नावही बघायचं. मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही ती असते सांगते तुम्हाला. आणि मला कट करायची वाटतं असलं तर मग फुल होईल. किती आपली रोटी फर्स्ट छोटी रोटी आहे. आपण आता त्याला थोडंसं शेकून घेऊ, परतून घेऊ का. पण ना असं असं ह्याच्यावरती ते छोटे छोटे असे बबल्स नाही का, छोटे छोटे, ते छोटे छोटे येऊन द्यायचे आणि मग लगेच काढून घ्यायचे. असे एकदम डाऊन व्हायलाच नको, नाही तर ते थोडं कडक होऊन जाईल त्याचं पण. काही वस्तू सुद्धा भेटत नाही, मला सगळं लागते. तर मग काय करायचं, म्हणजे ते आरामच करते. मला समजलं ना त्याचं बोलणं. आता बघूया पिझ्झा कसं बनतंय. मला पिझ्झा बनणार नाही. फास्ट फॉरवर्ड करून टाका. कारण बघा, जेवढी मला तुला करायचं सगळं फास्ट बघा, फॉरवर्ड. टेस्ट करताना आम्ही टेस्ट नाही करणार का, मी पण टेस्ट नाही करणार आहे. पप्पा आणि मम्मी टेस्ट करायची. तर बघून घ्या. मम्मी बघून काय भाजी पोळी. 2 टोमॅटो घेतले, 1 कांदा आणि 1 कॅप्सिकम. अरे एवढी तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडेल ते तुम्ही टाकू. कॉर्न, बॅरी पेपर, म्हणजे ते सर्व टाकू तुम्हाला. आम्हाला ते सर्व नाही आवडत, कारण ते ब्लॅक कलरचं काय बोलतात, सगळी स्वतःची चॉईस असते. ब्लॅक कलरचं ते ब्लॅक असतं. कलरचं असतं, तुम्हाला माहिती असेल. पिझ्झा मध्ये असतं ते ब्लॅक कलरच्या ते आवडतच नाही. खूप खट्ट वाटलं खाताना. आणि पिझ्झा मध्ये नाही. नाही सर्व तुम्हाला जे आवडेल आवडतात, ते तुम्ही खाऊ शकता, बरोबर. कारण सर्व शॉपवाले टाकतात. पण आम्हाला नाही आवडत, तर आम्ही बघा, तुम्ही बघू शकता. मग डोलं डाललं चालतं. थोडी पण दळण आहे बारकी बहिणीवरती, पण तुम्ही बघू शकता. आणि बारकी बहीण मोठी दिसते, मोठी बहीण बारकी दिसते. ते सर्व बघतात. तुम्हाला माहिती का? तुम्हाला माहिती आहे? आणि मी थोडी पुसलेली. हात धुतलेला आहे. तुम्ही बघू शकता. सॉरी, मी तुम्हाला सांगायची सॉरी, कारण मला रेग्युलरमध्ये पण हात धुवायचा. ती काय स्टोरी सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगून करते. हे झालेलं हे रेडी. आपण जे टाकणार पिझ्झा जास्त व्हाईट सॉस. आमचं सॉस ते थोडं लिक्विड फॉर्ममध्ये येऊन गेले, तर बघून घ्या तुम्ही. बघा आम्ही एवढं टाकलंय, म्हणजे असं थोडं तुम्ही जास्त टाकशील ना तेवढं चांगलं, तेवढा टेस्ट चांगला येईल. हा पिझ्झा बेस जो आपण छोटा बनवला होता तो आपण ह्याच्यावरती ठेवला. दाखव त्यांना. हा सॉरी,
मीच बघत बसले. हे बघा बघा आता हे आपण ह्याच्यावरती ठेवणार आहोत म्हणजे हे असं असं ते होईल. कसं खालना शेकलं नाहीये आणि वरनं ते शेकायचं बाकी आणि हे होतं ते. असं असं फोल्ड करणार आहोत असं. हा, ते फोल्ड करायचे जास्त. जे तुम्हाला ते काढलं नाहीये खाली असं आणि टाकून असं देते. चालतं. ते तिचं काम ते मी करते. टोमॅटो सॉस पण टाकलं. हा, मग मी करते. चम्मच पाहिजे का? हा, चम्मच तर खूप सारे आहे. तू मागं तरी. हे असं स्प्रेड करा त्याच्यावरती. पिझ्झा सॉस अजून टाकलेलं काय सांगा. हे असं स्प्रेड करा. अरे म्हटलं मग टेस्ट नाही लागला. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. थोडं स्पायसी पण हवं ना. हे काही सगळं सगळं असं स्प्रेड करा. थोडं सॉस टाकून थोडं सॉस टाकून थोडं टेस्ट ट्राय करताय काय माहिती कसं बनवलं. आम्हाला माहिती नाही कसं बनवलं. बघूया चला, घरी तर बनणारच आहे. नाही बरं भेटला तर आता आपण ह्याच्यावरती भरून भरून मुजरेला चीज टाकू. आता हे मॉझरेला बघा की आता चीज किती टाकेल ते तुम्ही बघा. अजून टाक. ह्या पुरा होईल. पुरा झाला तरी आपल्याला काय करायचं आहे. थोडंच चांगलं लागलं ना. धक्का मारते बरोबर आता बोलते. टाकायचं तर नाही पण भरून टाका. पाहिजे ना. ती जसं बनली अजून नॉर्मल चीज आहे. हा नॉर्मल चीज करायचं. आता आपण टाकू व्हेजिटेबल. मग आम्हाला अशी आवडते बघा तुम्हाला दाखवते असं. थोडं गार्निश गार्निशिंग मध्ये असं सगळं करायला आम्हाला आवडतं. बघा भारी झालंय. थांबा थांबा अजून आता ह्याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स टाकणार. म्हणजे ते थोडं तिखट टेस्ट यायला पाहिजे. अजून बटर लावायचं आजूबाजूला. असं बघा किती भारी बनलं आहे. खरंच खाऊन घ्यायचं वाटते. आता क्लीन करून झालं. आता आम्ही एक गोष्ट विसरलो आमच्या पिझ्झामध्ये. पनीर आम्हाला आपण आवडतं. पनीर आणलेलं आणि ते टाकायचं विसरून गेलो. तुमच्या बोलाय मध्ये. अरे काय करते तू. आपण मला असं वाटलं बंद आहे. कॅमेरा चालू आहे नाही आज. बघा थोडा जो पिझ्झा सॉस होता तो टाकून देऊ. थोडा टेस्ट यायला. हां म्हणजे आमच्या घरात तुम्हाला जास्त आवाज येईल कारण आमच्या घरात माणसं जास्त आहे. चला आता आपलं हे रेडी झालेलं आहे. काम मी करते. तिने सगळं रेडी करून टाकलं. हां आता हे आमचं पिझ्झा तर रेडी झालं तर तुम्हाला आम्ही मीठ दाखवू. गरम आता आम्ही मीठ गरम केलेलं होतं. आता त्याच्यावरती पाण्याची वाटकी टाकू कारण की ते वाटकी टाकू. नाही सॉरी वाटकी ठेवू. वाटकी पूर्ण गरम नाही होऊन जाईल म्हणून पाणी ठेवायला लागतं. आता ते का पाणी ठेवतात ते नाही माहिती मला पण ठेवतात. ठेवतात. आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओमध्ये पण नव्हतं दाखवलं पण म्हणजे आम्ही आमच्याप्रमाणे ठेवतो. म्हणजे असं ते थोडं सॉफ्ट व्हायला पाहिजे पिझ्झा. म्हणजे असं ते कडक व्हायला पाहिजे एकदम. आता हे बघा आता हे ठेवते याच्यामध्ये. तू बघू शकता की कसं ठेवलंय त्याने. आता ठेवून चालतं ते काही नाही. आता ही म्हणजे ही ती फास्ट फ्लेम करायचं आणि फास्ट फ्लेम वरती तुम्ही 10 मिनिटांत एकदा बघा म्हणजे ते असं कसं नाही दिसतंय. 15 मिनिटं V2 वरती 15 मिनिटं दाखवली होती तर आपण 15 मिनिटं त्यांनी पण 10 मिनिटानंतर बघितलेला. आपण बघूया 10-12 मिनिटं झाल्यानंतर आपण एकदा चेक करूया म्हणजे ते करपायला नको खराब नको व्हायला. बरोबर चला आम्ही हे रेडी झाल्यावरती बघा. आमचा पिझ्झा रेडी झालेला आहे आता आणि टेस्ट ईसा करणार आहे. खरंच मस्त झालंय. मला तर ती रिएक्शनवरनं असं वाटतंय मस्त झालंय असं. पण मी टेस्ट करून बघल्यानंतरच सांगेल. आता मी टेस्ट करून बघणार आहे कसं लागतं. झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही व्हिडिओ एंड करतो कारण की आम्हाला दुसरं तरी काम आलं आहे. आणि आमचं घरी जर पाहुणे तुम्हाला आले. पिझ्झाची रेसिपी आवडली असेल बघायला पण तर तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते पिझ्झाची रेसिपी.
कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी थांबा. मग आमच्या इकडे पाहुणे आले होते म्हणून मम्मी पप्पा टेस्ट नाही करू शकले, नाही तर आम्ही त्यांना टेस्ट करायचं होतो आणि आमचं टेस्ट करून झालं आहे. ते व्हिडिओमध्ये एडिट करून येऊन जाईल. आणि तुम्ही लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांना शेअर करा, ते विसरू नका. थँक्यू. बाय बाय. हा, कसं झालंय तर सांग आता. वाव, लय चीजी आहे यार. मस्त आहे ना? सुपर. तर कसं आहे बोलता तरी